महत्त्वाची बातमी, शिवेंद्रराजेंनी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। लंडनवरून येत असलेल्या वागणकांबाबत बैठक झालेली आहे आणि 19 जुलैला शिवरायांची वागणकं ही साताऱ्यामध्ये। महत्त्वाची बातमी, शिवेंद्रराजेंनी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। लंडनवरून येत असलेल्या वागणकांबाबत बैठक झालेली आहे आणि 19 जुलैला शिवरायांची वागणकं ही साताऱ्यामध्ये। महत्त्वाची बातमी, शिवेंद्रराजेंनी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। लंडनवरून येत असलेल्या वागणकांबाबत बैठक झालेली आहे आणि 19 जुलैला शिवरायांची वागणकं ही साताऱ्यामध्ये येणार आहेत। वागणकांच्या प्रदर्शनाबाबत पुढील नियोजनासाठी ही बैठक घेण्यात आली। एक विनंती आहे की ही वागणकं खरी का खोटी हा पण विषय काही लोक आता काढायला लागले। माझा त्या लोकांना पण एक हे आहे की पहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतच अशा पद्धतीनं दुमत निर्माण होतील असे विषय काय येतात। मग शिवजयंतीच्या तारीख असू दे काही असू दे त्याच्याबद्दल कोणी हे नाही करत। आता वागणक तर त्या ब्रिटिश म्युझियममध्ये किती अनेक वर्ष तिथं आहेत। एवढ्या वर्षांमध्ये तिथं असणारी वागणकं खरी का खोटी हे कधी निघालं नाही। कुठल्याही कुणी त्याच्यावर बोलायला किंवा कुणीही केलं नाही। आज भारतात ही वागणकं यायला आहेत, आज महाराष्ट्रात येणार आहेत। मगच हा विषय कसा निघतो हे एक मला एक या कुटुंबातला म्हणा किंवा एक छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा एक महाराष्ट्रातला एक मराठी माणूस म्हणून म्हणा माझा प्रश्न आहे की ज्या वेळेला ही इथं येतात, भारतात येतात, महाराष्ट्रात येतात, साताऱ्यात येतात, त्यावेळेला ही वाद कसे निघतात की ही वागणकं खरी आहेत का खोटी आहेत। माझे एक दुसरे आहे की ज्या वेळेला मला आठवते म्हणजे ही वागणकांवरनं जो विषय चालू आहे, ज्या वेळेला विजय माल्यांनी टिपू सुलतानची तलवार तिकडनं विकत घेऊन भारतात आणली, टिपू सुलतानची तलवार खरी का खोटी हे कोणी कधी विचारलं नाही का? विचारलं? ती पण तिकडच होती ना, इंग्लंडलाच होती। मग टिपू सुलतानची विजय माल्यांना आणलेली तलवार खरी का खोटी हे कोणी विचारलं नाही। पण शिवाजी महाराजांची वागणकं खरी का खोटी हा प्रश्न मात्र विचारला जातो आणि हा इथं दुर्दैवानं महाराष्ट्रातच विचारला जातो। ही खरं म्हणजे खेदाची गोष्ट आहे।